नमस्कार. मी आज करणार आहे रेशनच्या तांदळापासून एकदम पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशी इडली. त्याच्यासाठी मी तांदूळ आता 4 वाट्या 3.5 वाट्या तांदूळ घेणार आहे. ही 3 वाट्या आणि हे एक असं अर्धे वाटं. हे 3 वाट्या तांदूळ आहेत. हे 2 वेळेस असं स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यानं. आपण 3.5 वाट्या तांदूळ घेतलेत, 2 पाण्याने स्वच्छ धुतलेत. आता डाळ घेणार आहे. 3.5 वाट्या तांदळासाठी 1 वाटी डाळ घ्या तुम्ही. आणि डाळ पण अशी 1-2 वेळेस अशी छान धुणार आहे. डाळ छान धुतली. आता याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे, कारण जास्त पाणी टाकणार नाही, कारण हेच पाणी ना परत वाटताना मी वापरणार आहे. तर ह्याच्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकणार आहे. हे तांदूळ पण धुतलेत. तांदूळ पण जास्त नाही पाणी टाकायचं, कारण आपण परत हीच पाणी वापरणार आहे. आता हे मी 6-7 तासासाठी झाकून ठेवणार आहे. 6.5 hours later. बघा, आता मी 6 ते 7 तास असं भिजू घातलं होतं. छान बघा, ह्याच्यावर असं भिजलेलं आहे आणि बबल्स आलेत वर, कारण छान आता हे तयार झालेलं आहे आपलं पीठ. हे डाळ आता वाटण्यासाठी ह्याच्यात मी 1 चमचा मेथीदाणा टाकलेला, त्याच्यामुळे बघा छान असे बबल्स आलेत. आपले तांदूळ पण छान भिजलेत. आता ते थोडं थोडं करून मी मिक्सरला वाटून घेते. A few moments later. बघा, आता आपण हे वाटलेलं आहे, तर छान स्मूथ झालेलं आहे. असं एकदम पण बारीक नाही करायचं, थोडंसं हरवळार असलं ना इडली छान अशी फुलते. आता सर्व तांदूळ आणि डाळ मी असंच वाटून घेणार आहे. A few minutes later. आता सर्व तांदूळ मी वाटून घेतलेत. आता डाळ वाटून घेणार आहे. मी ज्या वाटीने तांदूळ, ह्या वाटीने 3.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घातलेली, 1 चमचा मेथीदाणे आणि ह्याच वाटीनं 1/4 वाटी मी पोहे भिजू घातलेले. आता या डाळीसोबत मी पोहे पण वाटून घेणार आहे. आणि फ्रेश पाणी वापरणार नाही, ह्याच्यातलंच पाणी मी वापरणार आहे, कारण लवकर ह्यानं पीठ तयार होते आंबण्यासाठी आपलं. हे मेथीदाणे टाकलेले आहेत. A few moments later. आता हे सर्व डाळ पण मी बारीक अशी वाटून घेतले. एकदम असं बघा मऊसूत पीठ केलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेते एका साईडनं. मी पहिला एक व्हिडिओ केलेला इडलीचा, तो इडली आणि सांबारचा बनवलेला आहे. आता ही फक्त
उडपी स्टाईल चटणी आणि इडलीचा बनवते. A few moments later. तर पीठ आपलं तयार आहे. आता मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. आता हे पातेले ठेवले आणि पातेले गरम झाले, कारण असं खाली पण ठेवू नका, कारण खाली काहीतरी स्टँड ठेवा खाली. आता हे पातेले गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि हे पीठमध्ये पातेले कडक झालेलं आहे. मग त्याच्यावर ताट झाकून हे 10-12 तासासाठी मी असं झाकून ठेवणार आहे, कारण हे पीठ बघा आता सकाळी किती छान असं आंबलेलं राहते. आता मी ही 12 तास रात्री झाकून ठेवलेलं. बघा आता आपलं पीठ किती आंबले ते बघा. पीठ किती छान बघा आंबलेलं आहे आणि बघा ताटापर्यंत वर आलेलं आहे. खाली पातेल्यात पण बघा हे पीठ खाली सांडलेलं आहे. याला आता कशाची तुम्हाला आता गरज नाही, याला सोडा वगैरे काय न टाकायची. तुम्ही जास्त असं उष्णतेच्या जागेत ठेवा, जर असं नाही ठेवलं तर, किंवा एखादा तवा गरम करून त्याच्यावर पण तुम्ही ठेवू शकता असं झाकून. बघा हे आता मी काढून घेतलेलं आहे. आता बघा आपले खाली पातेलं ठेवलं होतं ना, खाली पातेल्यापर्यंत गेलेलं आहे. बघा किती छान असं आंबलेलं आहे आणि फर्मट पण झालेलं आहे छान. तर आता या ह्याच्यातलं मी अर्ध पीठ, आता पूर्ण पीठ वापरणार नाही, या अर्ध पीठ मी आता इडली करण्यासाठी घेणार आहे. आणि 1-2-3 दिवस असंच फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आता हे पाणी गरम करायला ठेवले. चवीपुरतं मीठ. तुम्ही एका दिशेनं असं फेटून घ्यायला. बघा पीठ किती असं छान हलकं झालंय. आता हे इडलीच्या पात्राला मी तेल लावून घेतले. त्याच्यात तुम्ही जास्त पण भरू नका, कारण बाहेर येईल. पीठ छान झालेलं आहे बघा. एक थेंब पण पाणी वापरलेलं नाही. आता जे रात्री वाटताना आपण डाळीतलंच वापरलेलं आहे. दुसऱ्या पण भांड्याला तेल लावून ठेवलेलं आहे मी. मग त्याला 15 मिनिट असंच फुल गॅसवर मी वापरणार आहे. आपली इडली होते तोपर्यंत आता चटणीची तयारी करून घेऊ. मी ही नारळ भिजू घातलेलं आहे 2 तास झालं, कारण ओलं नारळ नाही, ते खोबरं भिजू घातलेलं आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं, ही पुदिना आहे, ही कोथिंबीर आहे, ही हरभरा डाळ 2 चमचे आणि हे शेंगदाणे आहेत. आता हे चालू करते.
अगोदर डाळ भाजून घेणार आहे. तुम्ही भिजू पण घालू शकता. डाळ भाजली. आता याच्यात टाकते शेंगदाणे, मिरची, आलं, एक थोडंसं गरम करून घेणार आहे. आता गॅस बंद करते. आता हे थंड झाल्यावर मिक्सरला आता वाटून घेणार आहे. आता हे थंड झालेलं आहे. मी आधी कोरडं थोडं फिरून घेणार आहे. ते थोडं फिरून घेतलेलं आहे. ते थोडंसं राहिलेलं आहे आणखीन. ह्याच्यात आता ओलं खोबरं, आणि हे हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आणि हे ते टाकणार आहे सगळं. हे टाकणार आहे नारळाचं पाणी. आणि परत एकदा फिरून घेणार आहे. A few moments later. आता हे मी वाटून घेतले बघा. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे. पहिलं आपण मीठ वापरलं नव्हतं. आता ह्याच्यात ताजं दही वापरणार आहे, 1-2 चमचे. आणि आता परत एकदा ह्याला फिरून घेणार आहे. बघा आता ही आपली छान हे छान वाटली चटणी. आणि अशी करून बघा एखादा माझ्या पद्धतीनं. आपले 15 मिनिट झालेत. बघू आपली इडली वाफले का. बघा पण इडली किती छान अशी वाफले, टम्म फुगलेली. ते मी खाली ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण चटणीसाठी तडका बनवू. 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल आता तापलेलं आहे. 1 चमचा जिरे मोहरी टाकते. ही उडदाची डाळ आहे, 1/2 चमचा टाकले. ही लाल सुकी मिरची आणि कढीपत्ता. आता गॅस बंद करते आणि हे तडका चटणीवर टाकून होते. A few inches later. तर तयार आहे आपली इडली आणि चटणी.
ते आपण ही रेशनच्या तांदळापासून बनवलेली आहे. एकदम सॉफ्ट आणि मऊसूत लुसलुशीत अशी झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या रेसिपीला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा.